नमस्कार मंडळी. पावसाळा म्हटलं की सगळीकडे कसं हिरवंगार निसर्ग सगळं आपल्याला दिसतो आणि असाच निसर्ग एन्जॉय करण्यासाठी आज आम्ही घरातून बाहेर पडलो आहोत. आमच्या इथे पळसदरी म्हणून एक वॉटरफॉल आहे, तिथे आम्ही आलो आहोत आणि बरीच गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. मोरबे धरण जे आहे ना, मोरबे डॅम, त्याच्या बॅक साईडला हा वॉटरफॉल आहे. पळसदरी असं नाव आहे. आता आम्ही तिकडेच निघालो आहोत आणि असं पाऊलवाट आहे जाण्यासाठीचा हा रस्ता जो आहे ना, तो जास्त अवघड नाही आहे, पण बराच लांब आहे. आपल्याला असंच बराच लांबपर्यंत चालत जावं लागतं आणि मुलांना घेऊन आम्ही आलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉटरफॉल अगदी सेफ आहे, कुठलीही तिथे भीती नाही. आता बघा, कुठल्या पण ठिकाणी आपण गेलो, जर आपण त्या अतिरेक केला म्हणजे लिमिटपेक्षा जास्त आपण पुढे गेलो किंवा धबधब्यावर वरती आपण चढून जर आपण बघत असू वगैरे, तर ते थोडंसं डेंजरस होतं. पण जर तुम्ही व्यवस्थित म्हणजे काळजी घेऊन जर तुम्ही एन्जॉय केलं ना, तर काही हरकत नाही. आणि सगळ्यात मोठा गाईड हा आमचा दादा, त्याला ट्रेकिंगची फार आवड आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला हे सगळं पाहायला भेटतं. तर त्याच्या गायडन्सखाली आम्ही सगळे म्हणजे सगळं जे काय आहे ते आम्ही एन्जॉय करत असतो, तो जसं म्हणेल त्याप्रमाणे. कारण जिथे कुठे आम्ही जातो ना, आता तो पहिल्यांदा दादा जाऊन आलेला असतो आणि जर ते सेफ असेल आम्हाला सगळ्यांना, छोट्या मुलांना वगैरे नेण्यासाठी, तरच मग तो आम्हाला तिकडे घेऊन जातो. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर निसर्ग आहे, पाणी तर किती छान वाटतंय. बरेच लोक इथे लहान मुलांना वगैरे घेऊन पण आले होते. इतकं चालल्यानंतर अखेरीस आम्ही पोहोचलो आहोत आणि हा आहे तो धबधबा. किती सुंदर दृश्य आहे पहा.
वाजलेले आहेत 4, तर आम्ही निघालो आहोत घरी, कारण बराच वेळ झाला आणि वॉटरफॉलवरती इतकी मजा येत होती की इच्छाच होत नव्हती सगळ्यांची बाहेर निघण्याची, पण परत जायला पण घरी उशीर होईल, सो आम्ही निघालो. थोड्यासाठी पाऊस आला, म्हणजे आम्ही घरून निघाल्यापासून गाडीत बसलो होतो तेव्हाच पाऊस आला, बाकी वेळेस नाही आला. पण इथे थोडासा पाऊस आल्यामुळे मग केस वगैरे भिजले, कपडे पण भिजले, पण थोडा वेळ आता बाहेर थांबलं तर सुकून जातील. मुलांनी खूप एन्जॉय केलं, पूर्ण पाण्यात जाऊन स्विमिंग वगैरे करत होते. आणि मग बाहेर आल्यानंतर आम्ही छान असा कडक चहा घेतला एकदम, आणि पावसात असं चहा पिण्याची मजा वेगळीच आहे. बॅक टू होम. घरी येताना जो रस्ता आहे ना, तो पण अगदी निसर्गरम्य आहे. आणि येत असताना आम्हाला ना इथे काही मातीची भांडी दिसली विकायला होती, तर म्हटलं विचारूया रेट थोडासा मला जास्त वाटला, पण एकदम असं युनिक भांडी होती, छान वाटत होतं. हे रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी मातीची भांडी विकायला आहेत, म्हणजे मातीचे कढया वगैरे मी तुम्हाला दाखवते, आणि खूप छान आहेत, तर म्हटलं एकदा आपण बघूया. कितीला आहे ती बॉटल? 200 आली, 250. हे कितीला आहेत कढई आणि ही ब्लॅकवाली वगैरे? मोठी 700 आली, हां, 600 आली, 500. अच्छा, ही 500, 600 आणि 700 असे याचं रेट आहे. ती थोडी साईजला छोटी आहे. 10-15 मिनिट भेगाने का. आणि हे वाले हे डिझाईनचं 800 सेट, 3चे सेट 800 रुपयाला. हे कितीला आहे? 50 लिटर. फक्त एक पॉट होतं असं, ते मी घेतलं इथून 80 रुपयाला वगैरे, आणि बाकी काही जास्त घेण्याच्या भानगडीत आम्ही पडलो नाही, कारण की रेट खूप जास्त होता. आणि मग पुन्हा आम्ही घराकडे निघालो. तर चला, आजचा ब्लॉग मी इथे संपवते. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. So high, I'm hypnotized.